भारतीय मराठा महासंघाने महायुतीला आगामी निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे। महासंघाने महायुती सरकारच्या विकास कामांची आणि समाजहिताच्या धोरणांची प्रशंसा केली आहे। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असं महासंघाचं मत आहे। महायुतीने राज्यातील विविध क्षेत्रात केलेले कार्य आणि त्यांचे प्रामाणिक धोरण बघून मराठा महासंघाने हा पाठिंबा दिला आहे। या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून निवडणुकीत मराठा मतदारांमध्ये याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे। महासंघाच्या निर्णयामुळे मराठा समाजात महायुतीच्या बाजूने एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचं निरीक्षकांचं मत आहे। भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 दिवसापासून राष्ट्रीय कार्य करण्याची विचारसरणी चालू होती आणि आज आम्ही या राज्याच्या महायुती सरकारला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि हा पाठिंबा जाहीर करण्याची जे मूळ उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट आम्ही या पत्राद्वारे सगळ्यांसमोर मांडलेले आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे, जेव्हा त्यांची भूमिका चांगली असते तेव्हा नक्कीच भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दिलेला आहे। आपल्या निदर्शन आणून देतो की भारतीय मराठा महासंघाने जरांगे पाटलांना ठाण्यात खूप मोठा भव्य सत्कार ठेवला होता। कुठे त्यांची भूमिका बदलत जात असेल आणि जिथे मराठी माणसं नुकसान होत असेल तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही। भारतीय मराठा महासंघाची व्याख्या आणि त्यांची विचारसरणी हे पूर्णपणे अलिप्त आहे। मराठामध्ये एकजूट 100% आहे। फक्त मराठामध्ये एकजूट करणारे नेते लोकांची इच्छा करायची नसावी। ते नेते लोक या महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण करतायत। त्या आम्ही ज्या महायुतीला पाठिंबा दिलाय त्या महायुतीकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की भविष्यात मराठीचं एकजूट करण्याचं कार्य पण त्यांच्या हातून घडो। मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की पाठिंबा आम्ही का दिला आणि 1995 पासून आम्ही महायुती बरोबरच आहोत, आजही आहे। कारण महायुतीची आवश्यकता आहे। जगामध्ये देशाला उंच उंच पातळीवर न्यायचं असेल तर बीजेपी शिवसेनेची नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे। त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे, त्यांचे हात मजबूत झाले पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेना बीजेपीला पाठिंबा या ठिकाणी देत आहोत। भारतीय मराठा महासंघ ही संघटना म्हणजे मराठ्यांचीच संघटना आहे असं नाही। पंजाब सिंध गुजरात मराठा जिथे आपण तो व्याख्या म्हणतो त्याच्यामध्ये जो मराठा आहे तो आम्हाला अभिप्रेत आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो शिवा महालाचा समाज आम्हाला अपेक्षित आहे। शिवा काशिदे यांनी छत्रपती शिवरायांचे प्राण वाचविले तोही समाज आम्हाला अभिप्रेत आहे। एकंदरीत 12 बलुतेदार आणि 18 पगार जातींचा हा मराठा महासंघ आहे, त्यामुळे आमचा युतीला पाठिंबा आहे।